आदित्यजी, आज महापालिका निवडणुका घेऊन बऱ्याच घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आल्या. त्याच्यातीलच जी प्रामुख्याने शहर आहेत मुंबईसारखी यामध्ये पागडी सिस्टीमच्या बाबतीत निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. आज ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या खरोखर किती अभ्यासपूर्णक होत्या हा विषय आपण जरा अभ्यास करा स्वतः. कारण मुळात पागडीचा विषय हा मंत्री महोदयांना कळलाच नाही, जसे इतर विषय कळत नाहीत. त्यांनी जी घोषणा केली की 19,000 बिल्डिंग आहेत, खरं तर 14,500 बिल्डिंग आहेत. दुसरं म्हणजे त्यांनी जे घोषणेप्रमाणे आणि जे काही आपण हाऊसमध्ये पाहिलं असेल त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे ते सरकार जी आत्ता साईज ज्या टेनंटची आहे तेवढीच साईज आम्ही त्यांना देऊ. म्हणजे 10 बाय 10ची खोली असेल तर तेवढंच त्यांना मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला लँडलॉर्डला अधिकचा FSI अधिकचा TDR म्हणजे बिल्डर धार्जिनी त्यांनी घोषणाही केलेली आहे. माझं मत स्पष्ट जे आत्ता मी हाऊसमध्ये मांडलं, पागडीबद्दल मी विषय मांडलेला आहे. 2 गोष्टी ह्या अपेक्षित आहे सरकारकडून. विषय खूप सोपा आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, BMC आहे की म्हाडा आहे, हा विषय एवढा चढलेला आहे आणि कोर्टात ह्याच्यावरूनच वाद चालू आहे. मला वाटतं राज्य सरकारने पहिली तर गोष्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे हे सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्रिगर पॉईंट नेमावा की 1960च्या आधीच्या ज्या काही इमारती असतील त्याच्यात पहिले 6 महिने जागा मालकाला जर त्याला विकास करता नाही आला तर पुढचे 6 महिने टेनेंट्सना त्या टेनेंटनी त्यांचा विकासक शोधावा. आत्ता हे सगळं आम्ही जो कायदा त्यावेळी 79A 79B वगैरे आणलेला त्याप्रमाणे जे टेनेंट्स आहेत आणि जे जागा मालक आहेत ते समन्वयाने ठरवत होते की तुम्हाला 500 स्क्वेअर फूट 560 पाहिजे 600 पाहिजे, जे काही इमारत कशी असेल काय असेल. पण हे जे सरकार आहे ते एवढ्यासाठीच काम करते आहे की तिकडचे जे जागा मालकांकडून बिल्डरांनी TDR वगैरे ते म्हणजे घेण्यासाठी ते जागा घेतली आहे त्यांना मदत व्हावी. दुसरी गोष्ट आणि दुसरी मागणी मी जी केली आहे ती म्हणजे SRAमध्ये रेरासारखा कायदा लागू व्हावा. 305वरनं SRAमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत ही घरं SRA धारकांना मिळावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड+1 जिथे जिथे SRA झालेलं आहे तिथे त्या लोकांना सगळ्यांना देखील रेग्युलरायझेशन मिळालं पाहिजे. महापालिकांच्या निवडणुकांवर अशा प्रकारचे घाईघाई निर्णय घेत असं वाटतं? घाईघाईने तर प्रत्येक दिवशी घेत असतात निर्णय, नंतर वाचतात. आज एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं उत्तर दिलंय की जे घर शिशेगे होते तो पत्थर नाही फेकावे. मला वाटतं जे स्वतः पलटात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे. आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट त्यांना मिळालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं हे दिसलं, थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे. माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही. पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप ॲनाकोंडाला चावायला निघाले. आदित्यजी, आज दिवाळी अधिवेशनाचा 4था दिवस आहे. उद्धव ठाकरे आज घरात आलेले आहेत. अरायवल झालं का, डिपार्चर झालं का, असं सुद्धा शब्द त्यांनी केले. नाही पण त्याच्यातनं त्यांची वृत्ती आणि किती किती छोटं मन आहे हे कळतं. किती निर्लज्ज एखादी व्यक्ती असू शकते हे कळतं. संतुलन गेले असे शब्द होते. हेच मी बोलतो ना, त्यांनी आरशात पाहावं. पण 22 ऐकायला बघायला तर पाहिजे ना कॅमेरा लक्ष. आधी घेतला होता त्यावर पण मला परत चॅलेंज केलं गेलं होतं की काही नावं सांगावी जर असतील. नावं सांगितली तर मग मुख्यमंत्री कसं खेचणार त्यांना. आणि त्याची एकीकडे जी आहे ती झाडं कापण्यावरून राजकारण होताना बघायला मिळतं. झाडं ही कापली जाणारच असं देखील स्पष्टीकरण भाजपकडून होतंय. दुसरीकडे वनमंत्रीच म्हणतात की शहरात बिबटे घुसतात कसे. तेच ना, म्हणजे एका बाजूला तुम्ही तपोवन कापताय, अजनी कापताय, संजय गांधी नॅशनल पार्कमधले यांचे जे येऊरचे बंगले आहेत ते रेग्युलराइज करायला तिकडे झाडं कापताय. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा बिबटे घुसतात शहरी भागांमध्ये तिथे तुम्ही सांगता की त्यांना गोळ्या मारा. कुठेतरी समन्वय असणं गरजेचं आहे, कुठेतरी एक मध्य मार्ग असणं गरजेचं आहे. आणि बिबटे नेमके का शहरात येत आहेत? कारण भाजपचं सरकार हे वन कापत आहे. शेळ्या पाठवणार असं देखील ऑप्शन. हे शेळ्या पाठवून तुम्ही काय त्यांना डोमेस्टिक करणार आहात, पाळीव करणार आहात? जयंत पाटलांनी असं म्हटलंय की ज्या सरकारला विधानभवन परिसरातील बिबटे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार. नाही बघा, मी कुठचंही प्राणी मग भटके कुत्रे असतील किंवा काय मी जास्ती त्यांच्यावर रोख धरणार नाही. ते बिचारे तेवढेच या जमिनीचे मालक आहेत जेवढे आपण आहोत. पण निश्चितपणे कुठेही शहरांमध्ये याचा त्रास होऊ नये, गावात याचा त्रास होऊ नये. आणि याचं कारण एकच आहे की भाजप जे वन कापत आहे, जे जंगलं मोडत आहे, तोडत आहे, त्याचं हे उत्तर आहे. पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या एक मिनटं, अच्छा काय, एक मिनटं, हिंदी मराठी होते मग हिंदी. लाडक्या बहिणीचा उल्लेख केला होता. 2100 रुपये आहे ते सरकारकडनं येणार वचननाम्यामध्ये सुद्धा होतं. मात्र ही योजना सुरू राहील एकनाथ शिंदे यांनी सुद्धा म्हटली आहे. मात्र आता या सगळ्यावर सत्ताधारी आमदारच म्हणत आहेत की याच्यामुळे आमचा निधी वळवला जाते, आम्हाला निधी मिळत नाही. काय झालं की सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी जे मंत्री आहेत त्यांच्यात एवढं आता अंतर झालेलं आहे की काय नक्की राज्याला पाहिजे
आणि काय नक्की मंत्रिमंडळ विचार करते तर मंत्रिमंडळ फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचा विचार करते, जनतेचा विचार करतच नाही. विधिमंडळामध्ये चर्चा सुरू असताना संबंधित खात्याचे मंत्री हजर नसतात, त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे आमदारही वैतागलेले दिसतात. आहेतच ना ते. आत्ता पण बघा, आपण आता जी चर्चा सुरू होते, सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव सुरू झालाय, किती मंत्री बसलेत. जमीन घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली, त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे. या संदर्भात विरोधक काही विधानसभेमध्ये प्रश्न विचारणार आहेत का या संदर्भात? नक्की, पण ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आणि हाच प्रश्न आम्ही उद्या विचारू. बघू. सर, मुख्यमंत्री का शहर है नागपुर, वहाँ पे गौ तस्करी बड़े पैमाने पर पकड़ी जाती है, तो यहाँ पे क्या प्रशासन का फेलियर मानते हैं? देखिए, मैं ये नहीं मानता कि ये किसी एक व्यक्ति का शहर है, ये हर एक का शहर है, ये महाराष्ट्र की उपराजधानी है। लेकिन अगर हो बात गौ तस्करी की, रिजिजू साहब जो खुद गौमांस खाते हैं, वो भी आज केंद्र के मंत्रिमंडल में दोबारा मंत्री बने। तो भाजपा की नीति क्या है? गोवा में कहते हैं कि हम गौमांस की कमी नहीं होने देंगे, तो राजनीति के लिए हिंदुत्व का इस्तेमाल करते हो और अन्य समय से चलाते हो काम, व्यवसाय पे देखते हो। गौमांस से फैट से घी बनाया जा रहा था और वो भी पकड़ा गया सर। देखिए, आज दूसरा एक स्कैम आया है, वो तिरुपति मंदिर के शॉल्स का, यानी वहाँ जो हम जैसे भाविक जाते हैं, पहले घी का आया, फिर ये आया। कहीं ना कहीं केंद्र सरकार स्पष्टीकरण दे कि हमारे भावना के साथ क्यों खेला जा रहा है। सर, 5 वर्षाच्या प्रकरणामध्ये विरोधक कुठेतरी शांत आहेत, विरोधक आक्रमक होताना दिसत नाही. अरे अजून 2-3 दिवस आहेत ना. पण आणि आम्ही असो किंवा तुम्ही असो, आम्ही जेव्हा प्रश्न विचारत आहे, सरकार उत्तर देत आहे का? सरकार आपल्या मस्तीत मजा चालली त्यांची. म्हणजे ह्याचा अर्थ हाच आहे की किती जनतेने आंदोलनं केली, किती लोक उतरली, कितीही टक्के लोकांनी प्रश्न विचारले, तरी निवडणूक आयोग ज्याच्या मागे ठामपणे एवढं उभं आहे आणि निवडणूक आयोगाचं सरकार आहे, तर त्यांना काही फरक पडत नाही. पण जनता उत्तर हे रस्त्यावर येऊन देईल. निवडणुकीसाठी महायुती झाली आमची असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. चांगलं आहे, सर्वच निवडणुकीचं चांगलं आहे. आता अजून वाद सुरू व्हायचे आहेत. सर, एकीकडे शिरोडा वादळाचा मुद्दा असताना मंत्री काही राज्यातली सुद्धा चर्चा करतात असं माझे म्हणणं आहे. सुधीर मुनगंटीवार सातत्यानं सरकारला गस्तायर देतात. इथे नागपुरात आले, मोठा केला, पण देवासारखी आणि देण्यासारखी मृत्यू देवा असं सुद्धा सरकारला सांगतात. आता आपण सगळी त्यांची भाषणं ऐका गेल्या 1 वर्षातली, काय काय काढलं त्यांनी बघा. चला, धन्यवाद. अतिवृष्टीची विशेष चर्चा आज आयोजित केली होती, मात्र त्यावेळेस केवळ एकच मंत्री उपस्थित होते. आपण पाहताय, लक्षवेधी असो किंवा आता चर्चा असो, सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा प्रस्ताव असो, एक मंत्री बाकी सगळे बाग मोकळे. मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? अंबादास दानवे यांच्या आरोपांवर राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या खरोखर किती अभ्यासपूर्णक होत्या हा विषय आपण जरा अभ्यास करा स्वतः. कारण मुळात पागडीचा विषय हा मंत्री महोदयांना कळलाच नाही, जसे इतर विषय कळत नाहीत. त्यांनी जी घोषणा केली की 19,000 बिल्डिंग आहेत, खरं तर 14,500 बिल्डिंग आहेत. दुसरं म्हणजे त्यांनी ज्या घोषणेप्रमाणे आणि जे काही आपण हाऊसमध्ये पाहिलं असेल, त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे ते सरकार जी आत्ता साईज ज्या टेनंटची आहे तेवढीच साईज आम्ही त्यांना देऊ, म्हणजे 10 बाय 10ची खोली असेल तर तेवढंच त्यांना मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला लँडलॉर्डला अधिकचा FSI, अधिकचा TDR, म्हणजे बिल्डर धार्जिनी त्यांनी घोषणाही केलेली आहे. माझं मत स्पष्ट जे आत्ता मी हाऊसमध्ये मांडलं, पागडीबद्दल मी विषय मांडलेला आहे. 2 गोष्टी ह्या अपेक्षित आहे सरकारकडून. विषय खूप सोपा आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, BMC आहे की म्हाडा आहे, हा विषय एवढा चढलेला आहे आणि कोर्टात ह्याच्यावरूनच वाद चालू आहे. मला वाटतं राज्य सरकारने पहिली तर गोष्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे हे सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्रिगर पॉईंट नेमावा की 1960च्या आधीच्या ज्या काही इमारती असतील त्याच्यात पहिले 6 महिने जागा मालकाला, जर त्याला विकास करता नाही आला तर पुढचे 6 महिने टेनेंट्सना, त्या टेनेंटनी त्यांचा विकासक शोधावा. आत्ता हे सगळं आम्ही जो कायदा त्यावेळी 79A 79B वगैरे आणलेला, त्याप्रमाणे जे टेनेंट्स आहेत आणि जे जागा मालक आहेत ते समन्वयाने ठरवत होते की तुम्हाला 500 स्क्वेअर फूट, 560 पाहिजे, 600 पाहिजे, जे काही इमारत कशी असेल काय असेल. पण हे जे सरकार आहे ते एवढ्यासाठीच काम करते आहे की तिकडचे जे जागा मालकांकडून बिल्डरांनी TDR वगैरे ते म्हणजे घेण्यासाठी ते जागा घेतली आहे त्यांना मदत व्हावी. दुसरी गोष्ट आणि दुसरी मागणी मी जी केली आहे ती म्हणजे SRAमध्ये रेरासारखा कायदा लागू व्हावा. 305वरनं SRAमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत ही घरं SRA धारकांना मिळावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड+1 जिथे जिथे SRA झालेलं आहे तिथे त्या लोकांना सगळ्यांना देखील रेग्युलरायझेशन मिळालं पाहिजे. महापालिकांच्या निवडणुकांवर अशा प्रकारचे घाईघाई निर्णय घेतात असं वाटतं? घाईघाईने तर प्रत्येक दिवशी घेत असतात निर्णय, नंतर वाचतात. आज एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत बोलताना ते उत्तर दिलंय की जे
क्लिअर होते वो पत्ता नहीं फेंका गया. मला वाटतं जे स्वतः पलटात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट त्यांना मिळालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं, हे दिसलं, थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे. माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही, पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप ॲनाकोंडाला चावायला निघालेत. आदित्यजी, आज दिवाळी अधिवेशनाचा 4था दिवस आहे. उद्धव ठाकरे आज घरात आलेले आहेत. अरायवल झालं का, डिपार्चर झालं का, असं सुद्धा शब्दप्रयोग त्यांनी केले आहे. नाही, पण त्याच्यातनं त्यांची वृत्ती आणि किती किती छोटं मन आहे हे कळतं. किती निर्लज्ज एखादी व्यक्ती असू शकते हे कळतं. तरी संतुलन गेले असे शब्द होते. हेच मी बोलतो ना, त्यांनी आरशात पाहावं. आदित्यजी पण ऐकायला बघायला तर पाहिजे ना कॅमेरा लक्ष. आधी घेतला होता त्यावर तर तुम्हाला परत चॅलेंज केलं गेलं होतं की काही नावं सांगावी जर असतील. नावं सांगितली तर मग मुख्यमंत्री कसं खेचणार त्यांना. आदित्यजी एकीकडे जी आहे ती झाडं कापण्यावरून राजकारण होताना बघायला मिळतं. झाडं ही कापली जाणारच असं देखील स्पष्टीकरण भाजपकडून होतंय. दुसरीकडे फडणवीस म्हणतात की शहरात बिबटे घुसतात कसे. तेच ना, म्हणजे एका बाजूला तुम्ही तपोवन कापताय, अजनी कापताय, संजय गांधी नॅशनल पार्कमधले यांचे जे येऊरचे बंगले आहेत ते रेग्युलराइज करायला तिकडे झाडं कापताय आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा बिबटे घुसतात शहरी भागांमध्ये तिथे तुम्ही सांगता की त्यांना गोळ्या मारा. कुठेतरी समन्वय असणं गरजेचं आहे, कुठेतरी एक मध्य मार्ग असणं गरजेचं आहे. आणि बिबटे नेमके का शहरात येत आहेत? कारण भाजपचं सरकार हे वन कापत आहे. शेळ्या पाठवणार असं देखील ऑप्शन. हे शेळ्या पाठवून तुम्ही काय त्यांना डोमेस्टिक करणार आहात, पाळीव करणार आहात? जयंत पाटलांनी असं म्हटलंय की ज्या सरकारला विधानभवन परिसरातील बिबटे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार. नाही बघा, मी कुठचेही प्राणी, मग भटके कुत्रे असतील किंवा काय, मी जास्ती त्यांचे रोग धरणार नाही. ते बिचारे तेवढेच या जमिनीचे मालक आहेत जेवढे आपण आहोत. पण निश्चितपणे कुठेही शहरांमध्ये याचा त्रास होऊ नये, गावात याचा त्रास होऊ नये. आणि याचं कारण एकच आहे की भाजप जे वन कापत आहे, जे जंगलं मोडत आहे, तोडत आहे, त्याचं हे उत्तर आहे. पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणीचा एक मिनटं, अच्छा काय, एक मिनटं, हिंदी मराठी होते मग हिंदी. लाडक्या बहिणीचा उल्लेख केला होता. 2100 रुपये आहे ते सरकारकडनं बदली येणार वचननाम्यामध्ये सुद्धा होतं. मात्र ही योजना सुरू राहील एकनाथ शिंदे यांनी सुद्धा म्हटली आहे. मात्र आता या सगळ्यावरती सत्ताधारी आमदारच म्हणत आहेत की याच्यामुळे आमचा निधी वळवला जाते, आम्हाला निधी मिळत नाही. काय झालं की सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी जे मंत्री आहेत त्यांच्यात एवढं आता अंतर झालेलं आहे की काय नक्की राज्याला पाहिजे आणि काय नक्की मंत्रिमंडळ विचार करते. तर मंत्रिमंडळ फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचा विचार करते, जनतेचा विचार करतच नाही. विधिमंडळामध्ये चर्चा सुरू असताना संबंधित खात्याचे मंत्री हजर नसतात. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे आमदारही वैतागलेले दिसतात. आहेतच ना ते. आत्ता पण बघा, आपण आत्ता जी चर्चा सुरू आहे तर सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव सुरू झाला आहे. किती मंत्री बसलेत? सर जमीन घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे. या संदर्भात विरोधक काही विधानसभेमध्ये प्रश्न विचारणार आहेत का या संदर्भात? नक्की, पण ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आणि हाच प्रश्न आम्ही उद्या विचारू. बघू. सर मुख्यमंत्री का शहर है नागपुर, वहाँ पे गौ तस्करी बड़े पैमाने पर पकड़ी जाती है, तो यहाँ पे क्या प्रशासन का फेलियर मानते हैं? देखिए, मैं ये नहीं मानता कि ये किसी एक व्यक्ति का शहर है, ये हर एक का शहर है, ये महाराष्ट्र की उपराजधानी. लेकिन अगर हो बात गौ तस्करी की, रिजिजू साहब जो खुद गौमांस खाते हैं वो भी आज केंद्र के मंत्रिमंडल में दोबारा मंत्री बने. तो भाजपा की नीति क्या है? गोवा में कहते हैं कि हम गौमांस की कमी नहीं होने देंगे, तो राजनीति के लिए हिंदुत्व का इस्तेमाल करते हो और अन्य समय से चलाते हो काम, व्यवसाय पे देखते हो. गोमांस से फैट से घी बनाया जा रहा था और वो भी पकड़ा गया सर. देखिए, आज दूसरा एक स्कैम आया है वो तिरुपति मंदिर के शॉल्स का. यानी वहाँ जो हम जैसे भाविक जाते हैं, पहले घी का आया, फिर ये आया. कहीं ना कहीं केंद्र का स्पष्टीकरण दे कि हमारे भावना के साथ क्यों खेला जा रहा है. सर 5 प्रकरणामध्ये विरोधक कुठेतरी शांत आहे, विरोधक आक्रमक होताना दिसत नाही. अरे अजून 2-3 दिवस आहेत ना. पण आणि आम्ही असो किंवा तुम्ही असो, आम्ही जेव्हा प्रश्न विचारत आहे सरकार उत्तर देत आहे का? सरकार आपल्या मस्तीत मजा चालली त्यांची. म्हणजे याचा अर्थ हाच आहे की किती जनतेने आंदोलनं केली, किती लोक उतरली, कितीही टक्के लोकांनी प्रश्न विचारले, तरी निवडणूक आयोग ज्याच्या मागे ठामपणे एवढं उभं आहे आणि निवडणूक आयोगाचं सरकार आहे तर त्यांना काही फरक पडत नाही. पण जनता उत्तर हे रस्त्यावर येऊन देईल. निवडणुकीसाठी महायुती झाली आमची असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. चांगलं आहे, सर्वच निवडणुकीचं चांगलं आहे. आता अजून वाद सुरू व्हायचे आहेत. सर एकीकडे सीमाडा वादळाचा मुद्दा असताना मंत्री पाहिलं गेलं तर ती सुद्धा चर्चा करताना माझं सुधीर मुनगंटीवार एक सातत्यानं सरकारला गस्तायत देत आहेत. इथे नागपुरात आले ओढा गेला पण देवासारखी आणि देण्यासारखी वृत्ती जेव्हा असं सुद्धा सरकारला सांगत आहे.
आता आपण सगळी त्यांची भाषणं ऐका गेल्या 1 वर्षातली, काय काय काढलं त्यांनी बघा. चला धन्यवाद. अतिवृष्टीची विशेष चर्चा आज आयोजित केली होती, मात्र त्यावेळेस केवळ एकच मंत्री उपस्थित होते. आपण पाहताय लक्षवेधी असो किंवा आता चर्चा असो, सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा प्रश्न असो, एक मंत्री आणि बाकी सगळे बाक मोकळे आहेत.